राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना मराठवाड्यावर मात्र वरुण राजा रुसलेला आहे का असा प्रश्न पडलेला आहे। लातूर जिल्ह्यात अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात, शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढू लागलाय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलाय। कर्जबाजारीपणामुळे निलंगा तालुक्यामध्ये अवघ्या 8 दिवसात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। तर सर्वत्र राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होतोय, मात्र मराठवाडा कोरडा ठाक आहे। पाऊस कधी येणार याकडे आता शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। मात्र पाऊस येत नाहीये, कर्जाचा बोजा वाढतोय, जे बियाणं आणून ठेवलेलं आहे त्याचा खर्च आहे, खतांचा खर्च आहे। त्यामुळे आता या पुढच्या काळात आर्थिक नियोजन कसं करायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। पाहूया। एकीकडे राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना लातूर जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवली अशी चित्र आहे। शेतकऱ्यांनी जे आहे ते आपल्या शेतात मशागती करून पेरणीसाठी अजूनही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी राजा जे पावसाच्या प्रतीक्षेत आहे। आपण पाहू शकता की औसा तालुक्यातील हे चित्र आहे आणि या ठिकाणी बळीराजा जे आहे ते पूर्ण जी तयारी आहे पेरणीची केलेली आहे। त्यामुळे पावसाची वाट जी आहे ते आता शेतकरी बघतायत। खात बी जे आहे ते आता आणून ठेवलेलं आहे, पण शेतकऱ्यांना मात्र पावसाअभावी पेरता येत नाहीये असे चित्र पाहायला मिळतंय। दुसरीकडे मात्र पाहायला गेलं तर निलंगा तालुक्यामध्ये 8 दिवसामध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची जे धक्कादायक प्रकार जे आहे ते समोर आलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत, आपण त्यांना विचारा, काय सांगाल? पाऊस पडत नाहीये, शेतकऱ्याची आत्महत्या सुद्धा आता वाढताना दिसत आहेत। 1 महिना होऊन गेला, पावसानं पूर्णपणे हुलकावणी दिलेला आहे। निसर्ग तर कोपलेला आहेच, मात्र सरकार सुद्धा शेतकऱ्यावर कोपलेला आहे। एका आठवड्यात कमीत कमी सोळंके आणि माने सारख्या 4 शेतकऱ्यांनी आठवड्याभरामध्ये आत्महत्या केलेली आहे। खरं तर या ठिकाणी सरकारचा निष्क्रियपणा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे। नुकताच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पेरणीपूर्व मशागती पूर्ण केलेल्या आहेत, मात्र पाऊस नसल्या कारणानं हात उसने करून ह्या लोकांनी आपल्या मशागती पूर्ण केलेल्या आहेत। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।